जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, लग्नामुळे आपल्या जोडीदारासोबत त्याचे नातेवाईक सुद्धा आपल्या आयुष्यात येतात. जसं पम्या आणि प्रियानी लग्न केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात मामा मामी आलेत. अर्थात पम्याचा मामा आणि प्रियाची मामी यांच्यामध्ये शांततेचा कितीही तह झाला तरी देखील यांच्यातला वाद कधी केव्हा कशावरून सुरू होईल हे कोणीही सांगू शकत नाही. चला बघूया हे मामा मामी आज या मंचावर काय धुमाकूळ घालतायत तेच पाहायला टाळ्यांच्या गजरात मंचावर स्वागत करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. ए प्रिया प्रिया, अगं रडू नको ना, मी शोधतोय ना. तुला कळतं ना काय झालंय? हा सोन्याची अंगठी हरवणं छोटी गोष्ट आहे खरे. अगं पण रडून काय होणार आहे, मी शोधतोय ना ती अंगठी. आपण किचन मध्ये बघितलं, बेडरूम मध्ये बघितलं, हॉलमध्ये कुठेतरी मिळेल. की काय लागलंय रे आपल्या मागे पम्या? या काय लाखा मुलाच्या वस्तू हरवतायत आपल्याकडनं. नाही मिळाली तर कसं होणार रे? अगं मी तेच म्हणतोय, रडू नको ना प्रिया. प्रिया, मी तुला जोक सांगू? नको, मग मला अजून रडू येतं. मस्त मस्त प्रिया. उठ उठ, सोफ्या खाली आहे का बघतो. कोणीतरी चोरली असेल का रे? अगं बोटातली अंगठी कोण चोरणार आहे? तू उठ, मी बघतो. तू टेन्शन नको घेऊ, मी बघतो. झालं ना? टेन्शन घे, टेन्शन घे. भाचा मामा माझा का आला मामा? मामा अरे हा अचानकच आलास, फोन बिन नाही केलास तू? अरे पम्या, तुझा मामा वादळासारखाच आहे, हा. न सांगता येतो. पण आल्यावर माझं छप्पर उडतं, त्याचं काय? बस बस, सुन बाई सुन, कसं काय? आता लगेच दोघांनी पाया पडू नका. अरे, असं. ये अगं ये बाय प्रिया, अगं नाही खावत आहे अंगठी. इथं काय करते? मी पाया पडते मामा. सुनबाई तुला नाही बोललो, डोळे बघ माझे कुठं आहेत. ही इथं काय करते? अष्टपुत्र सौभाग्यवती भो. लाज वाटते तुला मला अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ बोलताना? डोळे बघ माझे कुठे आहेत ते. मी माझ्या सुनबाईशी बोलतोय, तुला कसं बोलेन? तुझे डोळे बघायला इथं आलेले नाही आम्ही. आणि तुला अष्टपुत्र होते नाही 100 पुत्र होते. हो ते तर आम्ही बघू, आमच्या पोरांना काय तुझ्या मांडीवर ठेवणार नाही आहे. ए पम्या, ऐक ना मामा, मला सांग, मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा तेव्हा ही बाई इथं असते. नाही तसं. तुम्हाला काहीतरी प्रश्न पडला पाहिजे, ही बाई इथं काय करते? ए झाकटण्या, काय? विसरलास? काय? तुझ्या भाच्याचं माझ्या भाची बरोबर लग्न झालंय. हे माझ्या भाचीचं पण घर आहे. बरोबर ना? बरोबर. मग भाचीचं घर आहे ना, मग आदनं मधनं यावं, जेव्हा बघावं तेव्हा आहे इथं. हो, आम्ही नेहमी नाही येत. नेमकं आम्ही येतो तेव्हा तुम्ही येता. कोण रे? अरे वा वा. करवंद पण आहे सोबत. आता बघ. नाही, करवंद कोणाला बोलतो तुम्ही? काय? करवंद कोणाला बोलता? बघ इथं नजर मारून करवंदासारखं कोण आहे? मी. ए, थांब, थांब. मामा राहू दे मामा, मी नाही, काय थांब, म्हणतो, थांब. बस. मला आवडतं. ए त्याला मारू नको. ए करवंद इकडं. मी नाही. अरे ये इकडं. तुझ्यावर कसं मीठ टाकतो आणि लिंबू पिळतो बघ. ए. तू ये इकडं. तू ये ना, तुझ्यावर लिंबू पिल्ल्यावर किती मजा येईल बघ. मग कशी बोलली? हाय सुका एकदम चर होईल ना लिंबू पिल्ल्यावर, मग कळेल तुला. आल्याला सुरुवात करू नको. सुरुवात कोणी केली? केलीस. आता काय करणार आहे? काय करणार? काय करणार सुरुवात केल्यावर? शेवट करीन. तुझ्या शेवटाची सुरुवात मी करीन. माझ्या नादाला लागू नकोस, आधीच सांगते. दुर्लक्ष. हा, बरोबर. काय सुचला नाही की दुर्लक्ष कर. आता नको माझ्यावर. प्रिया प्रिया सांग ना, थांब ना मामा. अरे बोलवला कशाला? मामा, अरे बस ना. आल्या मी ना बसत बिसत. आल्या चहा पाणी घ्यायचं, नाही तर बोलायचं. काय, केवढं अजून टेन्शन आहे डोक्याला इकडे. ए, तुला कसलं आलंय टेन्शन? तुला रे काय करायचं? एकदा सांगून तर बघ. काय तू काय माझा नवरा आहेस काय? तुला कशाला नवऱ्याची गरज आहे? तुला कशाला चौकशी आहे? मामी काय ओळख आहे तुमची? काय करताय? आम्हा ना कशाला भांडताय? बोललो ना मामा, टेन्शनची परिस्थिती आहे मामा. अरे कसलं टेन्शन? अहो अंगठी हरवलीये मामीची
हा हा अंगठी मामीची अंगठी हरवली आहे. कुठे घेतली होती जत्रेत ए थांब ए त्याला मारू नको तू हसतोय ना बिचारा ए बाबू ये इकडं तुला माझे जोक आवडतात ना ए, अरे तुला कानात 101 जोक सांगतो ए, मी नाही, तुम्ही कानात काय पण बोलता. मग काय झालं कानात काय पण बोललं मग काय झालं कानात बोलायला SLP लागत नाही इकडं. अरे ये अरे मामा नको. मस्त जोक सांगतो आज जाऊन टाळ्यांचा कडकडाट करू ये कोण? तुला या बारक्या पोराला आतमध्ये कशाला घेऊन जायचं सारखं सारखं रे बघ. माझ्या बरोबर चालला एकदा आतमध्ये कशी बोलतो मग मजा येईल तुला आता बाप्याचं सुरू होतं ना तुला कशाला मध्ये पडायचं आहे तुझ्या वयाचा आहे माझ्या तोंडाला तुझ्या वयाचा आहे काय माझं हे बघ तू लांब हो रे पहिला तू लांब हो. तू कशाला येतोस इकडे मला प्रिय आहे, माझ्या तू मायरा हा, भांडा आहे, हे भांडा भांडा काय करणार काय अरे यार मामी थांब ना गाव आहे आता लोक ऐकतात तिकडे कान लावतात डोक्याला नुसता ताप झालाय ए, मामा बस इथे बस बस मामा सॉरी सिरियस गोष्ट झाली सांग मामांना बस ना तुला बोललो ना मामा मामीची अंगठी हरवली आहे. अरे हरवली नसेल रे गेली असेल अशी वरपताना गेली असेल बचकन आतमध्ये बघितलीस कधी हा? कधी बघितलीस वरपताना कधी बघितलीस मला बघायची गरज नाही मला कळतं मला सगळं दिसतं कसं दिसतं तुला दिसतं मला बरोबर दिसतं मामी 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 मराठी तापीन तुझी सगळी शाप मामा आता काढून हातात दिला नसता ओ, हा माणूस नाही अमानुष आहे जातोस कशाला तिथे नाही तर काय मरायला येतो अंगावरती अगं मग तू काय करशील मान्य आहे, बारीक झाली मग काय सोफ्यावर चढशील काय तू बस इकडे. हे सगळं करण्यापेक्षा आपण ती अंगठी हरवली ते जरा बोलूया. आई, हुल दिला ना रे उल देणार नाही तर काय जत्रेतली अंगठी बोलतो नाही मामा ऐका ना कोणाची अंगठी हरवली आहे ना ही खरी अंगठी हरवली. 1 तोळ्याची होती आई 1 तोळा हा 1 तोळा म्हणजे किती असतो माहिती आहे काय हा, माहिती आहे आम्हाला 10 ग्रॅम. अरे वा तुला ग्रॅमचा लय अंदाज आहे तुझं वजन किती 55 किलो. अरे ते दाढीचं झालं तुझं किती नाही केलं, कधी गेलं नाही. केलं नाही नाही. चल मग तुला वजन काट्यावर बसवतो हलणारा वजन काटा माहितीये काय बघितलंच का कधी मला बसव ना वजन काट्यावरती अगं नको मी नाही बघितला हलणारा वजन काटा तू बाई माणूस म्हणून तुला अजिबात भान नाही आ? का काय बोलतेस तू कशी बोलतोस ते हाय तुला मोठा भान तू मर्यादा पुरुष आहेस मोठा तो बा बाईने बोललं की तुमचा इगो हट होतो तू शब्दाला शब्द वाढू नको मी त्याच्याशी बोलतोय ना माझ्याशी कशाला बोलतो माझ्याशी बोल ना माझं त्याच्यात सुरू आहे त्याच्याशी तुझं मला बारक्या काय करायचं? पोराशी बोलायला मजा येते अरे थांबा तू झालंय आरडाओरडा करू झालं नाही तर काय ग माझ्या डोक्याला लय ताप. तेच ना आता त्याची गरज आहे का आता मामाशी भांडायची ऐक तू नीट आठव शेवटची अंगठी कुठे बघितली होती झोपताना काढली होतीस का तू अंगठी अगं झोपताना काढायला तो काय चष्मा आहे काय रे टसका लागला मग आता कुठे गेली असेल एवढी अरे अंगठी केवढीशी एखाद्या भेगेत अडकली असेल अगं मी शोधू भेगेत आता जाऊन तू कशाला मग हो मी कशाला घुसू भेगेत. मी बोललो मी कशाला घुसू भेगेत घुसून तर बघ ए अंधार असतो मजा येईल लांब हो रे पहिला हो माझा पण नातेवाईक आहे तो लांब राहा ना त्याच्यापासून हा, मग कशाला तुम्ही ती उगा- दाढी वाढवली नाही आपल्या याच्याबरोबर दुसरा बोला. का शिवलकरांचं घरीच आहे का हो हो हो. नमस्कार पोलीस शिवलकर ना हे कोण कुणी केला होता मला कोण नाही कोणीच नाही केलेला नाही मी केला होता कशाला आता अंगठी सापडत नाहीये ना कोण शोधली असते नाही मी नमस्कार 100ला फोन केला ना तर लागला 100ला फोन मग उचलला त्यांनी मग केली हो का ताई हा सॉरी ठरवा काय ती नाही आहे बस केला होता ना फोन हो बसा 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 तुम्ही पण बसा बसतो फोन हा आम्हीच केला होता फोन काय कंप्लेंट होती तुमची अंगठी हरवली अंगठी हरवली हो मामीची अंगठी हरवली कुणाची अंगठी होती माझी अंगठी होती नमस्कार मी हिची मामी लीला गालगुच्छे हे तुमचं आडनाव आहे का हाऊस आहे अण्णावच आहे बसा इथं नमस्कार माझी मामी मीची माझी अंगठी हरवली तुमची अंगठी हरवली केवढी होती 10 ग्रॅमची गावल शोधू आपण काळजी करू होता ना नका हो मिळणार अंगठी टेन्शन घ्यायचं नाही पुन्हा संशय आहे का तुमचा संशय नाही कोणावर नाही नक्की नाही घरी कोण कोण आलं होतं किराणा मालवाला आणि लॉन्ड्रीवाला ते पण ती नेहमीची माणसं होय आहेत आणि एवढीच आम्ही हा हा ती मागाशी इथनं मधनं सापागत पळत गेलं ती कुठं आहे हाय मामा आहे हे मामा तिकडं काय
नाही ते लपलेत ते हा? साहेब साहेब घेऊन जा त्यांना, आयुष्यात खूप फ्री आहेत ते. हे, हे. पडद्यामाग का लपला येऊ हा? ते घाबरतात पोलिसांना का बरं आ? का घाबरतात मम्मी कुणाला न घाबरणारा यो बाबा ये पोलिसांना घाबरतोस तू हा? दुल्हनिया तरी घुंगट तो हटाओ आम्ही मामी पोलिसांना घाबर नाही म्हणजे घाबरलं पाहिजे यो कोणाला घाबरत नाही ना म्हणून विचार का रे का ते त्यांनी लहानपणी ना भाजीवालीकडून वेलची केळं चोरलं होतं मग भाजीवाली त्यांना लय मारला आणि त्यांना ताकीद दिली पुन्हा असं केलंस तर पोलिसांच्या हवाली करेन तिथपासून पोलीस आले ना की त्यांना वाटतं त्यांनाच पकडायला आलेत ते घाबरतात आम्हा काय रे चोरून चोरून काय वेलची केळं चोरलास तो या मला वेलची केळी देतो या. तू याला घेऊन तर जा, ए बारक्या परत परत याल या. ए बारक्या इकडे तू इकडे तुला दाखवतो सॉरी सॉरी नाही नाही ग बस तू जरा बस तुम्ही खाली बसा खाली बस सगळी ए बारक्या ए तू ये इकडं आता नाही काय मामा आहेत ते आमचे मग असू दे की मामा आहे तर मग इकडे यायचं नाही का मामा मामा ये ना ये. यायचं या या जा जा मामा इकडे ये. बस इथं खाली मामा खाली तू मी फक्त वेलची वेळ चोरलीस केळं चोरलो होतो मी परत कधी चोरी नाही केली मला 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 माफ करा अंगठी कुणी चोरली या हा अंगठी कुणी चोरली गोष्टी मला नाही माहिती मी फक्त केळं चोरलो होतो मी खरं सांगायचं नाही हे नाही मामा आहे तो सखा मामा आहे माझा ते नाही चोर त्यांच्यावर तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका अंगठी कुणी चोरली मला माहिती खरं सांगायचं नाही मला माहित नाही मला माहित नाही मला माहित तू नक्की अंगठी नाही चोरली नाही खरं नाही शपथ बघा शपथ परत परत विचारणार नाही मी नाही खरंच नाही चोरली हो. नाव काय तुझं मामा मा भोज मामा कोणाचं भाऊ तिच्या आईचा भाऊ हा? भोजने मामा माझ्या आईचा भाऊ भोजने मामा नाव आहे हा ते ना ते आज सकाळीच इथे आलेत काल अंगठी हरवली आहे ह्यांच्यावर नका संशय घेऊ तू तुम्ही थांबा जरा कुठला आहे तू मी हा चिळपून कुठला चिळपून चिडपून त्याची आत्ताची परिस्थिती आहे राहतो चिपलूनला चिपलून रत्नागिरी कोकणात. चिपळूण, रत्नागिरी तिकडून आलाय तू हा बर कधी आला सकाळी सगळे आला सकाळी किती वाजता 6:30 मामा आपली 8ची ट्रेन असते ना यायची मग मी 6ला कुठे निघालो होतो त्यामुळे मला आठवत नाही मी झोपेत होतो अहो ते आठवत नाही तुला लाच घातले वाटवल का नाही नाही लाच घातले वाटवल का खरंच नाही चोरली मी अंगठी अंगठी नाही नाही चोरली? चोरली मी पोलीस स्टेशन नसेल अहो नाही हो. चल पोलीस स्टेशन साहेब साहेब अहो, सोडा तुम्ही असं काय करता तुम्ही तुम्ही अहो तो आमचा घरातला माणूस आहे तो मामा आहे मामा चोर नाही तो मला काय माहिती आहे अंगठी चोरली नाही अहो नाही चोरणार आमचा माणूस एकदम फॅमिली मेंबर आहे तो घरातला माणूस काय चोरी करतो घरात नाही 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 चांगलं हे तोंड फक्त फाटकाय माणूस मनानं चांगला आहे हं? उद्या उपाशी राहील पण कुणाचा एक पैसा घेणार नाही चांगला माणूस आहे तो नाही नाही चोरी नाही करणार हो आणि साहेब चोरी करायला धमक लागते ह्यो पुचके आहे पेद्र्या म्याला आम्ही आता बघितलं ना नको नको आता बसला होता हे मिळालं मनाचा चांगला माणूस आहे हा. चोरी नाही करणार नाही करणार, नाही करणार आम्ही कंप्लेंट नव्हती आम्हाला खरंच चोरी नाही गेली नाही 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 कसली चोरी घरातला माणूस चोरी करतं कधी मग आम्हाला नाही करायची कंप्लेंट बिम्प्लेट आमचा ऐवज आम्ही शोधू तुम्ही यावा हा? तुम्हाला चाय देऊ का एक कप नाही नाही नको येतोय आता कंप्लेंट कंप्लेंट मागायची नक्की हो 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 ती ऑनलाईन तुम्ही सगळी प्रोसिजर करा अच्छा आम्ही आधी कंप्लेंट केली होती पोलीस अधिकारी आले चौकशी केली हा हा आता आम्ही कंप्लेंट मागे घेतोय मेल मेल टाकतो मेल लगेच टाकायचा हा लगेच लगेच कळलं का मामा हा, हा. चला नाही मी नाही येत तर बोलावतोय तुम्हाला मग येऊ का म्हणलं नको याचं नाही एवढं वेच पोलिसांनी वेच नाही नाही पोलीस मित्र असतात आपले कधी कधी जरा हे होत आहे पण ते काय चुका केल्या लोकांनी की होत आहे होय. आलं का लक्षात हो हो वेच नाही यायचं नाही चला येतो thank you. घराचा घरात एवढा Thank you, हा? sir. चला जरा सांगितलेलं फोन करायला मी टाकतो मेल मी घाबरले रे मला वाटलं चोरी केली कोणीतरी जाऊ दे मी चहा टाकते जरा सगळ्यांसाठी हा हा ए चल आतमध्ये इथे बसून काय करणार आहेस चल चल आतमध्ये ताईने बोलवलं मामे
ए मम्मी ए मम्मी लय वाईट वाटलेलं दिसतंय. एवढं अंगठीमध्ये होतं काय? आईची अंगठी होती. आईची अंगठी बोटात घातल्यावर आई माझ्या बरोबर थांबा मामे थांब मामे 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 आवर स्वतःला आवर स्वतःला हात काढ मम्मी मामे मामे तू नको रडू नको मामे बघ एक गोष्ट लक्षात ठेवू. आई आहे ना अंगठीत नसते. हे बघ आई आपली इथं असते. नको मामे मामे अगं मामे थांब ऐक ना मामा मला तू चावर स्वतःला तू वजन कमी नाही आहे तरी. अगं कशी आहेस ग तू? सापडली. घावली अगं घावली. कुठं होती? वरणात पडली होती. तुझी बोट बारीक झालीत की अंगठी लूज होते तुला आता. वरण हे करत असताना त्या वरणात पडली. आता फोडणी देणार होते अंगठीला मी. बरी सापडली मला. थँक्यू प्रिया. झालीस का तर शांत हो. रडायला लागली ती. आले चहा टाकून आले. बघ आईची अंगठी ना हो वा. काळजाच्या जवळ माझ्या. हे बघ आईचं नाव लिवलंय. काय नाव आहे? जी 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 म्हणजे गुच्चाबाई. नावं विशेष आहेत तुमच्याकडे. विशेष आता मिळाले ती जपून ठेव. धर बोटात घालू बोटात घालू काय? बोटात घातल्यावर निभवावं लागेल हा मग. नाही नको जपून ठेवू चल. आणि मगासाठी थँक्यू हा. म्हणजे तुझे साहेबांना सांगितलंच ना आमचा माणूस आहे घेऊन जाऊ नका. तो एकदम वेगळं वाटलं. हे आतून म्हणजे कसं तरी झालं म्हणजे. आता आमचा माणूस आहे तर. नको असं नको बोलू. वेगळं होतं. अरे बाबा असं काय करतोस? खरंच आमचा माणूस. नको अरे बाबा हाय आमचा माणूस सांगणार नाही. लाली गुच्चे ही मामी थांब जरा. वेगळं होतं सांगता येत नाही कसं होतं मग वेगळं होतं. काय होतं रे? नाही पण बरं वाटलं होतं. बरं वाटलं आमचा माणूस. हो ना लबाड आहे. पण ते पुढचं नाही आवडलं मला. काय? ते पेदरा आणि पुचक्या आहे म्हणून. का हायस पेद्रा पुचक्या तर हायस पेद्रा पुचक्या. कधी बघलो असं? पेद्रा पुचक्या नाही आहेस? कसं काय? घाबरत नाहीस कोणाला? कोणला घाबरलो? मगाशी पोलीस आला तेव्हा तुझी शेळी नव्हती झाली तिकडे जाऊन. तेवढा आहे मी फक्त पोलिसांना घाबरतो बाकी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुझ्या बापाला नाही घाबरत. हे? कुत्र्याला घाबरतोस? हा कुत्र्याला जरा घाबरतो. घाबरतोस? तू चिडून गप्प बघ हाय. ए, पम्या, ए. कुत्र्याला? अरे 2 मिनिटं जीव लावायच्या लायकीची नाही. आता बोलला मामा सळसळतं ना. हे असलं कधी करू कोणासमोर उगाच आपला. आमचा माणूस म्हटलं अंगात सळसळतं ना. उगाच आता कशाला घाबरलास? तू परत चिडवू नको आधी सांगतो तुला मी. आता काय करणार आहेस? काय करीन ते बघ मग. आता काय करणार आहेस? इकडे इकडे काय कर म्हणजे ह्याला उचलून टाकीन बाहेर. उचलून टाकशील नाही? उचल त्याला हात लावून दाखव. तू थांब काय तू एकदा हात- त्याला नको. एकदा हात- मागं लाव, वा 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 वा, किती गोड. जितकी जास्त भांडणं तितकं जास्त प्रेम, जितकं जास्त प्रेम तितकी जास्ती भांडणं, या समीकरणाची आठवण करून देता तुम्ही. गालगुच्चा खावा इतका गोड परफॉर्मन्स. फारच मजा आली. वा वा. येस प्रसादा. वा वा गुच्चाबाईचा आशीर्वाद आहे आज की. मला असं वाटतं की गोस्वामींनी अत्यंत धूर्तपणे केलेली ही नुकसान भरपाई आहे. जरा लांबचा घास आहे सांगतो. शंकर्या शितलीचं तुटलं आणि हजारो लाखो रसिकांची मनं दुखावली गेली. त्याच रसिकांसाठी एक हळुवार फुंकर म्हणून ही एकदा नवीन लव्ह स्टोरी तो डेव्हलप करतोय. थोडक्यात ही नुकसान भरपाई आहे पण ती अत्यंत रंजक आहे, अत्यंत प्रेमळ आहे. म्हणजे मी असा कधीच फार असा रोमॅन्टिक लवी डवी वगैरे असा मी अजिबात नाही आहे. पण मला का कोणाचं कसं वाटतं ही लव्ह स्टोरी सक्सेसफुल व्हायला पाहिजे. अफलातून म्हणजे कुठे नेऊन ठेवलं मामा मामीचं स्किट. आज सावत्याची एंट्री ती पण एक भन्नाट होती, मस्त केलं सावत्याने पण. आणि आज भाई भोजने आणि वनिता तुम्ही बहार आणली. क्या बात आहे, काय लेयर्स
या 2 कॅरेक्टरचे असे लेयर्स असतील असं कधी स्वप्नातही मी विचार केला नव्हता. पण प्रचंड ताकदीचे अभिनेते आहात तुम्ही दोघंही, भोजने तू आणि वनिता तू सुद्धा. म्हणजे त्यांचा ॲग्रेसिव्हनेस, त्यांची आक्रमकता, आक्रस्ताळेपणा एवढा लोकांच्या मनात भिनलेला असताना एका क्षणात ते विसरायला लावून ही दोघं किती प्रेमळ आहेत असं तुम्ही भासवण्यात 1,00,000% यशस्वी झालेला. येस 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 येस. किती केवढा वनिता, इतकं गोड वाटलं त्याला. तू ॲक्च्युली पदराखालीच म्हणता येईल त्याला. तू जेव्हा पदराखाली घेतलंस त्या पोलिसासमोर इतकं गोड वाटलं, इतकी माया होती त्यात, इतका आपलेपणा होता. आणि तू सुद्धा जो भेदरलेलं कोकरू तुझं जे झालं होतं ते इतकं अप्रतिम दाखवलंस तू भोजने. क्या बात आहे, फॅन्टास्टिक स्किट. मला भयंकर मजा आली. आणि तुमच्या तिघांची तेवढीच मोलाची साथ. वा वा, अप्रतिम. वा, वा, वा. सई. गोंडाच परफॉर्मन्स होता. पशाजींनी अजून स्वप्न बघायच्या आधीच मी त्यांना सांगते, सर अगदी अंगठीच्या इथेपर्यंत येऊन पोचवतील, पण ती लव्ह स्टोरी पूर्ण ही लव्ह स्टोरी पूर्ण नसते होत. पण हा सस्पेन्स खूप चांगला आहे की मैत्री होतीये का नाही, होतीये का नाही. हा खूप छान सस्पेन्स आहे. आम्ही जास्त जास्त इन्व्हेस्ट होतो या सिरीजमध्ये तुमच्या दोघांमुळे, तुमच्या दोघांच्या नात्यामुळे. मजा आली आज. पण आज वेगळं काहीतरी घडलं, वेगळी संकल्पना होती आणि तुम्ही त्याला पुरेपूर न्याय दिलात. भोजने अशक्य परफॉर्म केलंस आज. मस्त बॉडी लँग्वेज आणि मस्त टायमिंग होतं. आणि तुझं नाव लीला गाल गुच्चेच असू शकतं, दुसरं नाव इथे काहीच असू शकत नाही. आज नावं पण कळली. छोट्या छोट्या ह्या ज्या सरप्राईजेस आणि मजा असतात ना, त्यांनीच खरं तर मोठ्या मोठ्या गोष्टी साध्य होतात असं मला वाटतं. आणि या सिरीजच्या बाबतीत तसंच झालंय. मजा आली. थँक्यू सो मच.